अदिरा ग्रुपच्या अप्पर खारघर रोहिंजण येथील नव्या बांधकाम प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या आरंभोत्सव 2026 या कार्निवलचे उद्घाटन माजी आमदार सुभाष भोईर यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी सुभाष भोईर यांनी सांगितले की अदिरा ग्रुपचा साकार होणारा हा प्रकल्प आधुनिक सुविधा आणि उत्तम नियोजनाचा उत्कृष्ट नमुना ठरणार आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, रेल्वे स्थानक तसेच मेट्रो सेवा यांच्याशी उत्तम जोडणी लाभलेल्या या गृहसंकुलामुळे रहिवाशांना दैनंदिन प्रवास अधिक सुलभ होणार आहे। तसेच निसर्गाच्या सान्निध्यात व प्रदूषणमुक्त परिसरात वसलेला हा प्रकल्प शांत, निरामय आणि समाधानकारक जीवनशैलीचा अनुभव देणारा ठरेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला। या आरंभोत्सव 2026 कार्निवलच्या माध्यमातून उपस्थितांना उत्सवी वातावरणात प्रकल्पाची माहिती देण्यात आली। या प्रकल्पामुळे नागरिकांना दर्जेदार आणि सुखकर निवासाची संधी उपलब्ध होणार असल्याचा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला। पहिल्यांदा अदिरा ग्रुप आणि त्यांचे सर्व सहकारी आणि लँड ओनर मुरली सेठ यांना मनापासून पहिल्यांदा शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो। अप्पर खारघर आणि रोंजन कॅम्प या विभागामध्ये एक अत्यंत वेगळ्या प्रकारचं संकुल अदिराच्या माध्यमातून या ठिकाणी आज लॉन्चिंग होते। मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो। मला वाटतं हे नवी मुंबईतलं पहिलं अत्याधुनिक सुखसोयीचं संकुल आणि एक कॉम्प्लेक्स तयार होतंय, त्यामुळे लोकांना एक वेगळ्या प्रकारचा आनंद तर मिळणारच आहे। म्हणजे स्वप्नातलं घर आपण म्हणतो तसे स्वप्नातलं घर वेगळ्या पद्धतीचं एक आयुष्यामध्ये एक स्वप्न असतं की माझं एक घर असावं, माझ्या मुलाबाळांना एक चांगल्या प्रकारचा राहायला एक संकुलामध्ये जाऊन शांत, आनंदाचं आणि वेगळ्या प्रकारची एक आनंद आणि खुशी या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये, आणि स्वास्थ्य कसं असावं ते हा एकदम निसर्गप्रेमी असलेला वातावरण आहे। आणि या माध्यमातून हे संकुल तयार होतं। मी मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद देईन। याचे जे अमेनिटीज आहेत, याचे सुखसोयी आहेत, मराठी भाषेमध्ये आपण इंग्लिशमध्ये अमेनिटीज म्हणतो, पण मराठीमध्ये सुखसोयी ज्या दिल्या आहेत त्या खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या आहेत। त्याचे जे डोर्स आपण जेव्हा घुसणार आहात घरात तेव्हा सर्व डिजिटल माध्यमातून तुम्हाला ते पाहायला मिळणार। तुम्ही लांब असाल तर ते तुम्ही मोबाईलवर तो तुमचा डोर उघडू शकता। जसं फॉरेन मध्ये घरातनं गाडी उघडतात, अजून आपल्याकडे ती पद्धत अजून आली नाही घरात, तर तशा पद्धतीचं आहे। हे लॉक जे आहेत ना, हे मी कुठेही असलो तरी मी ते उघडू शकेन, कुठेही माझ्या मोबाईलवरून। पण चोरांना उघडता येणार नाही। चोरांना डिजिटल पद्धत माहिती पडली तर ते उघडतील, पण शक्यतो ती माहित पडणार, कारण ते सर्व कोड मध्ये असतं आणि खूप त्याला सिक्युरिटी असतं। नंतर आपण घरात गेल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा लिव्हिंग पाहायला मिळेल, म्हणजे आपल्या भाषेमध्ये आपण हॉल म्हणतो, छोटासा असला तरी त्याला आपण हॉल म्हणतो। ते पण छान चांगल्या प्रकारची त्याची साईज आहे। 2 BHK आणि 1 BHK अशा प्रकारचे 2 टाईपचे फ्लॅट्स त्या ठिकाणी त्यांनी केले आहेत। नंतर आम्ही पहिला काय घरात गेल्यावर बघतो तो आम्ही बाथरूम, टॉयलेट्स खूप चांगल्या पद्धतीचे, म्हणजे ह्याला आम्ही 5 स्टार म्हणतो। 5 स्टार पद्धतीच्या सर्व सुखसोयी त्याच्यामध्ये आहेत। आणि मग जो घर घेईल ती महिला म्हणजे ती आमची भगिनी असेल तिला खूप आनंद मिळणार आहे। तिच्या किचन मध्ये गेल्यानंतर किचन मध्ये 4 बर्नरचे त्या ठिकाणी शेगडी त्या ठिकाणी दिलेली आहे, आणि एक त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक पण आहे। तुम्ही एखादं भांडं काढून ठेवलं आणि ते बटन जरी चालू असलं ते ऑटोमॅटिक 5 मिनिटात ते सर्व बंद होईल, अशा प्रकारची सुविधाचं त्यांनी एक ते शेगडी त्याच्यामध्ये त्यांनी दिलेली आहे। आणि दुसरं किचन मध्ये आणखीन जे वॉश बेसिन मध्ये आहे, वॉश बेसिन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फीचर्स म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारचे अनुभवाला मिळतील महिलांना। मग फ्रुट्स असतील, भाजीपाला असेल, फिश असेल असे, किंवा मटन, चिकन असेल, ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून तिथं वॉटर्सचे बटन आहेत ते तुम्हाला त्याच्यामध्ये
सध्या फ्रुट्सच्या बाबतीमध्ये एक चांगलं आहे का, फ्रुट्सवर हल्ली केमिकल्सचे प्रमाण खूप आहे. मग ते धुतल्याशिवाय भाज्यांचं पण तसंच आहे. मग त्या प्रकारचं ते पाणी म्हणजे ॲक्वागार्ड आता आपण लावतो त्याची आवश्यकता आता भासणार नाही त्याच्यात. ते सर्व फंक्शनिंग त्याच्यामध्ये ते देणार आहेत. एक मास्टर बेड, एक छोटा बेड आणि पण ज्या काही सुविधा दिल्या आहेत म्हणजे सर्वसामान्य, म्हणजे आता सर्वसामान्य म्हणण्यापेक्षा हल्ली मिसेस आणि मिस्टर दोघं सर्व्हिसला असतात. त्यामुळे दोघांची सॅलरी पकडली तर त्या माध्यमातून हे घर घेण्याची, बँकिंगचं लोन जरी घेतलं असलं तरी ते त्यांना परवडणार आहे. अशा प्रकारची प्राइस सुद्धा त्यांनी या ठिकाणी ठेवलेली आहे. 1 BHK प्राइस काहीतरी 58 लॅक्स, त्याच्यामध्ये इन्क्लूड बाकीच्या गोष्टी आहेत. 2 BHK 80-85 या मध्ये असेल. पण एक एअरपोर्ट जवळ असलेलं घर म्हणजे माझ्या आता अर्ध्या तासाने मी एअरपोर्टला जाईल, 5 मिनिटांनी मी स्टेशनला जाईल. 5 मिनिटं पण नाही लागणार तळोजी स्टेशनला. आता इथून मेट्रो पण पिसारे गावावरून मेट्रो येणार आहे. परत कल्याण फाटा ते ही अशी सरळ पण मेट्रोचा प्रस्ताव सुरू आहे. ह्या खूप तोपर्यंत ह्या सगळ्या नागरी सुविधा ज्या महाराष्ट्र राज्याकडनं मिळणार आहेत त्या सर्व या ठिकाणी उपलब्ध होतील. रस्ते रुंद होणार. हा रस्ता एक MMRDच्या माध्यमातून 25 मीटरचा या ठिकाणी, 24 हा, तो सुद्धा लवकर. कालच माझ्याकडे ह्या रस्त्यावरचे जे अधिकारी आहेत ते माझ्या घरी येऊन बसला होता. तो त्याच्याशी मी चर्चा केली. बोला थोडं एक काम आहे ते सुरकलं का मी त्याच्याबरोबर बसणार आहे का, हा रस्ता लवकरात लवकर कसा होईल. तर या सगळ्या सुविधा ह्या इथे येणाऱ्या रहिवाशांना निसर्ग एकदम छान प्रकारचे या निसर्गामध्ये ते राहायला येणार आहेत आणि या निसर्गात त्यांना खूप चांगलं वातावरणामध्ये चांगलं आयुष्य तर मिळेलच, पण जो टेन्शन वगैरे असतो तो टेन्शन सुद्धा तो या ठिकाणी दूर होईल आणि मुलाबाळांना एक चांगलं बाग बगीचा गार्डन पण या ठिकाणी आहेत. तर अशा प्रकारचं हे लॉन्चिंग आज या ठिकाणी झालेलं आहे. तर मी पुन्हा एकदा आदिरा ग्रुप आणि माझे स्नेही मुरली शेठ त्यांचे सगळे सहकारी त्यांना मनापासून धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. ये फ्लैट के अंदर हमने सब AI बेस पे रखा है. इसके अंदर सारी चीजें आपको वाईफाई से, फिंगरप्रिंट से और मोबाइल से चलेंगे. एंड ये बिल्डिंग पूरा हम दुबई कंसेप्ट पे बना रहे, जो आगे चल के दिखेगा भी और पूरे बिल्डिंग्स पे लाइट भी है. तो एक अलग प्रकार का यहाँ पर भव्य दिखेगा. खारघर में बहुत सारे प्रोजेक्ट है जी. इसमें अलग प्रोजेक्ट करके आपका भी माना जा सकता है क्या? यस, कैसे? क्योंकि जो हम सामान दे रहे, जो फ्लैट के अंदर सामानें लगा रहे, वो कोई भी बिल्डर लगा के नहीं दे रहे. आप उसको एक बार देख भी सकते फॉर हैं. एग्जाम्पल AI बेस पे सारे जो चीजें हम फ्लैट के अंदर प्रोवाइड कर रहे हैं वो सारी चीजें. फिर क्या रहते हैं, हम यहाँ पर AC भी दे रहे सारे. सिर्फ आपको बेड, वार्डरोब और आपको सोफा लाना है बस, क्योंकि वो हर एक लोगों की चॉइस रहते. हमने फिक्स कर दिया तो वो तो लेके फेंक देंगे या तोड़ के फेंक देंगे. बट जो चीजें हम बाथरूम में दे रहे, चाहे कॉमन बाथरूम हो या मास्टर बाथरूम हो, फिर जो चीजें हम किचन में दे रहे वो कोई नहीं देता, वो जनरल देते. हम थोड़ा उनसे हट के दे रहे कि, और हमारा जो पूरे अपर खारघर में कारपेट बड़ा है, फ्लैट का जो कारपेट बड़ा है, लोगों ने 45% लोडिंग किया है, हमारा 40% लोडिंग. तो हमने देखा है कि जो लोग 1 BHK है उनको बहुत मजबूरी में गहने बेच के, ये बेच के लेने पड़ते. तो उस तरह से कंसेप्ट में हमने उसको मॉडिफाई करके लग्जरियस किया है. हमारा प्रोजेक्ट का यही खासियत.